स्टुडंट्स लक्ष पुढे आहे इकडं आपल्याला डिफरन्शिएशन चॅप्टर 1 आहे तुमचा. कोणता आहे? डिफरन्शिएशन. त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. कोणतं चॅप्टर आहे बरोबर? चॅप्टर 1 आहे. डिफरन्शिएशन्स आहे. त्याच्यावरती आपली एमसीक्यू चालू आहे. मग तो डिफरन्शिएशन हे तुम्हाला छोटासा भाग हा 11th ला आहे आणि डीप मध्ये भाग हा 12th स्टँडर्ड मध्ये आहे. 12th स्टँडर्ड मध्ये आहे. तर त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे? आता एमसीक्यू सोडवायचे आहे. आता इथं पहा काय होतं? f of x is equal to 2x square plus 3x minus 5 ॲट x is equal to किती आहे? -1 आहे. एक काम करा तुम्ही आता काय करणार आहात? f of x is equal to किती आहे? 2x स्क्वेअर आहे प्लस किती रे 3x आहे आणि मायनस किती रे 5 आहे. बरोबर आहे की नाही? आणि आता ॲट x is equal to किती आहे रे? -1 आहे. तर तुम्हाला ह्याचं काय काढायचं आहे? डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ओके, कसं काढायचं? मग इथं असं लिहिलं खाली अरे बघा हे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करा? x करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मला फटाफट काढायचं आहे. आता शॉर्टकट मध्ये लिहिलेलं f डॅश म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं होतं एकतर y बरोबर जर लिहिलं किंवा f of x लिहिलं, y चा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं रे? dy by dx काढायचा आणि f of x चा कसं काढायचा? f dash of x काढायचा. ओके, f dash of x काढायचा. f dash of काय काढायचा? x काढायचा. ओके, आणि मग पुढे बघा आता इथं f of x काय झालं? f dash of x झालं. f dash of x is equal to ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं रे? तुमचा पॉवर हा कमी होतं. पॉवर काय होतं? कमी होतो. तो बाकी तो इंटू तो काय झाला इथं? 4 झालं. हे वरचा n घेतला खाली, वरचा n खाली आला ना. n इंटू n मायनस 1 आपला फॉर्म्युला आहे की नाही? जर तुम्हाला सांगितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढा? x रेज टू n काढा, तर तुम्ही काय करणार आहे? n इंटू x रेज टू काय करणार? n मायनस 1 करणार. तसं मी ही 2 खाली आला, 2n खाली आला, तो इंटू तो काय झाला? 4 झाला. तो इंटू तो काय झालेला आहे? 4 झाला. समजलं तुला? आपला फॉर्म्युला काय? x रेज टू n इंटू x रेज टू n मायनस 1 होतो की नाही होतो? तसंच लिहायचं. हे 2 खाली आलं, तो इंटू इथं आलं 2 होतं, तो इंटू तो काय झाला रे? 4 झालं. 2 गुणिले किती झालं? 4 झालं. याच्यातून एक पॉवर कमी करा, 2 मधून 1 गेला, किती राहतो? 1 राहतो. समजलं का ते? त्यानंतर 3 लिहिलं, ह्या x चा पॉवर 1 खाली घेतला, 1 गेलं, x चा 1 मायनस 1 म्हणजे काय झालं? 0 झालं. लक्षात घ्या तुम्ही 1 कसं होतं? 1 कसं होतं? आता इथं काय रे? 1 मायनस 1 म्हणजे काय रे? x चा किती होतो? मग 0 होतो. x चा 0 कोणत्याही याचा पॉवर 0 असेल तर किंमत किती होते? 1 होते. असा आपण कुठे शिकलेला आहे? कुठे शिकलेले आहे आपण? घातांकामध्ये इंडायरेक्शन शिकलेले आपण. त्याच्यासाठी मग काय झालं? 3 फक्त 3 लिहायचं. x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1 येतो. किती येतो? 1 येतो. ते कसं येतो ते तुम्हाला मी सांगितलं. समजा पॉवर 1 आहे तर काय? 1 x रेज टू 1 मायनस 1 म्हणजे काय झालं रे? 1 इंटू x रेज टू 0, 1 इंटू x टू 0 म्हणजे 1 इक्वल किती आहे? 1. अशा पद्धतीने 1 होत होतो. तर x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे? 1 होतो. आणि हे जे 5 काय रे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे? पोरांनो 0 होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ k किती होतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ k किती होतो रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ k किती होतो? 0 होतो. हे आपल्याला माहिती आहे ना. k म्हणजे कोण आहे? k म्हणजे कॉन्स्टंट आहे. ऑल नंबर्स आर कॉन्स्टंट, सो दॅट इज व्हाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू किती आहे? 0 आहे. तुम्हाला वाटतं k म्हणजे काय? k म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि सर्व संख्या कशा आहेत? कॉन्स्टंट आहेत. ऑल नंबर्स आर द कॉन्स्टंट आणि म्हणून हे 5 काय आहे? k आहे. k म्हणजे कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. हे काय झालं रे? 4x प्लस किती झालं? हे 3 झालं. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? f डॅश ऑफ x झालं. मग त्यांनी तुम्हाला सांगितले पोरांनो x ची किंमत किती घ्या? मायनस किती घ्या रे? 5 घ्या. सॉरी मायनस किती घ्या? 1 घ्या. x ची किंमत किती घ्या? -1 घ्या. मग आता काय करायचं तुम्ही इथं? f डॅश ऑफ -1 इज इक्वल टू किती आहे? 4. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय लिहा? मायनस लिहा. प्लस किती झाले रे? 3 झालं. इथं काय लिहिलं? f डॅश ऑफ -1 लिहिलं. 4 इंटू -1 म्हणजे -4 प्लस 3 झालं. ओके, -4
3 गेलं तर किती आला रे -1 आला. एफ डॅश ऑफ किंमत किती आली तुमची -1 आला. आवर आन्सर इज काय झालं सी झालं. सर्वांना समजलं काय? सर्वांना समजलं? यस. ओके लिहा नंतर काय करायचं तुम्हाला f ऑफ x किती आहे sin x आहे. काय करायचं sin x करायचं. आता आपल्याला शॉर्टकट आपल्याला शिकायचं आपल्याला पूर्ण लिहिण्याचं काही कारण नाही. आता आपण ह्याचं काय करायचं रे पोरांनो काय करायचं काही लिहायचं शॉर्टकट मध्ये करायचं आपल्याला. की क्रॅश कोर्स आहे ना फटाफट प्रॉब्लेम सोडायचं तुम्हाला. काय लिहित बसायचं नाही. काय लिहायचं काय डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे की नाही लिहून काढून टाकायचं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय लिहायचं रे f डॅश ऑफ x किती झालं sin x डेरिव्हेटिव्ह किती होतं cos x होतं. किती होतं cos x. आता काय करायचं मी काय सांगितलं x ची किंमत काय घ्या 0 घ्या. f डॅश ऑफ 0 काय झालं रे cos 0 झालं. आणि cos 0 ची किंमत किती आहे 1 आहे. हे माहिती पाहिजे तुम्हाला. cos 0 ची किंमत 1 आहे. sin 0 ची किंमत किती आहे sin 0 ची किंमत 0 आहे. याची किंमत किती पाहिजे ओके. तर किंमत काय करतो काय आलं तुमचं 1 आलं 1 किती आलेलं आहे 1. आता काय करायचं बघा स्टुडंट्स आता हे सोल्युशन डायरेक्ट लिहितो मी आता. हे बघा f ऑफ x किती आहे 3 आहे. आता काय करा लिहायचं नाही डायरेक्ट लिहून टाक. काय लिहायचं आपल्याला f डॅश ऑफ x किती झालं रे हे 0 झालं. किती झालं 0 झालं बरोबर आहे का. मग आता तुम्हाला हे दोन दिले x 0 द्या आणि x किती द्या 3 द्या. x काय करायचं 0. मग f डॅश ऑफ 0 काय झालं 0 हे 1 झालं ठीक आहे. पण काय करायचं f डॅश ऑफ 3. आता इथं काय आहे त्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 3 इथे x नाहीच नाही. x आहे का नाहीये म्हणजे काय ठिकाणी तुम्हाला नाही दिसत आहे ना 0 3 म्हणजे काय तिथं xच नाही ना काय करणार आहे येत नाही. म्हणून काय करायचं तुमचा आन्सर किती आला 0 बाबा 0. आता इथं बघा इथं किती आहे f ऑफ x किती आहे x² आहे आहे का नाही. आता काय लिहायचं रे आता काय लिहायचं इथं लिहायला येतो काय लिहायला लागले इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू किती आहे x आहे. इथं काय झालं रे f डॅश ऑफ x काय झालं सांगा हो. इथं झालं इथं x² म्हणजे काय n into n minus 1 n into n minus 1 काय झालं n किती आहे 2 आहे आणि काय झालं इथे x 2 minus 1 म्हणजे किती 1 लिहायचं म्हटलं लिहू. किती उत्तर आलं x आलं. किती उत्तर आलं तो x आलेला आहे. ओके बोललो सर्वांना हे आन्सर काय तुमचं म्हणजे 2x म्हणजे आन्सर बी आला. 2x म्हणजे आन्सर बी आलेले आहे. ओके व्हिडिओ चालूच आहे का सोल्युशन पहा f ऑफ x किती आहे e आहे आणि e काय रियल नंबर आहे. व्हॉट इज e हियर e इज रियल नंबर आहे. e काय रे रियल नंबर आहे बरोबर आहे की नाही. तुम्हाला एक सांगा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढावं रे काय झालं रे f डॅश ऑफ x किती होतं रे ते कॉन्स्टंट आहे. तो रियल नंबर म्हणजे काय ऑल नंबर्स आर द कॉन्स्टंट ऑल नंबर आर द कॉन्स्टंट. तर डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 0 येतो. किती येतो 0 येतो. मग ते सांगितले कोणता आन्सर आहे तुमचा कोणता आन्सर आहे डी आहे. इकडे या परंतु इकडे या हा प्रॉब्लेम कोणता बघा f ऑफ x किती आहे 1 बाय x आहे. तर डेरिव्हेटिव्ह काढा f डॅश ऑफ x किती झाला रे -1 बाय x काय झालं -1 बाय किती आहे x² आहे. मग आन्सर कोणता तुमचा बी आन्सर आलेला आहे. ओके काय होतं बघा इथे f ऑफ x काय आहे f ऑफ x किती होतं रे 2x 3 आहे. इथे किती आहे रे x 2 आहे ठीक आहे. तर तुम्हाला हे कोणतं वापरायचं आहे तर कोशंट रूल वापरायचं आहे. कोणतं वापरायचं आहे कोशंट रूल वापरायचं आहे का नाही. त्याला शॉर्टकट पण आहे बरीच तरी कोणतं कोशंट रूल वापरा आहे का नाही. चला f डॅश ऑफ x काय होतं रे डिनॉमिनेटर ठेवा. डिनॉमिनेटरला ठेवलं
न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा. याच्याने काय काढायला डेरिव्हेटिव्ह काढा. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2x डेरिव्हेटिव्ह किती येतो 2 येतो. 3 चा किती येतो 3 चा किती येतो रे 0 येतो. 2 + 0 म्हणजे 2च. 2 + 0 म्हणजे किती 2. समजलं का हे काय बोलतो ते समजलं का तुला. डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर ठेवला छेद ठेवला अंशाचा काढा. 2x डेरिव्हेटिव्ह किती झाला 2 झाला प्लस किती रे 0 ठीक आहे. 2 + 0 म्हणजे 2 झाला मायनस न्यूमरेटरला ठेवा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा. x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस चा डेरिव्हेटिव्ह 0 ते घेऊ नका. 1 - 0 म्हणजे 1च येतो ना. भागिले किती x - 2 चा काय होतो रे वर्ग होतो. या 2 ने याला गुणाकार करा. 2 * x म्हणजे किती होतं रे 2x होतो. 2 * 2 म्हणजे -4 होतो. मायनस ने गुणाकार करा. मायनस किती रे 2x मायनस * प्लस म्हणजे काय झालं मायनस झालं. अपॉन किती आहे x - 2 चा वर्ग होतो प्लस 2x - 3 कॅन्सल झालं. -4 - 3 म्हणजे काय झालं -7. x - 2 चा काय होतो रे वर्ग होतो. व्हॉट इज दिस एवढ्याच ऑफ x. किती आन्सर आलं तुमचं आन्सर आलेला आहे b. आता इकडे या कम हियर काय सांगा पाहू. इकडे या पहा काय रे पोरांनो काय आहे f(x) किती आहे x + 1/x आहे. एवढ्याच ऑफ x तुला माहिती आहे का x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो 1 होतो. किती होतो 1 होतो. किती होतो 1 होतो. प्लस 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 1/x किती रे डेरिव्हेटिव्ह 1/x किती होतो मायनस किती होतो 1/x स्क्वेअर होतो. म्हणजे प्लस आणि मायनस काय होतो मायनस होतो. 1 - 1 किती रे x होतो. व्हॉट इज दिस इज f ऑफ x होतो. आन्सर तुमचं काय आहे बी आन्सर आलेला आहे. ओके तर पुढे बघा आता काय होतं बघा. इथे पहा f ऑफ x किती आहे sin x प्लस किती आहे cos x आहे. तर एवढ्याच वगैरे काय करायचे एवढ्याच ऑफ x किती होतो सांगा. sin चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे cos x होतो. cos चा किती होतो रे sin x होतो. तुमचा आन्सर आहे मग cos x sin x हा आन्सर सी आला नाही का. आता एक वगैरे काही सोल्युशन घ्या. हे सांगा पाहू f ऑफ x किती आहे x sin x आहे. एवढ्याच ऑफ x याला म्हणायचं पहिलं फंक्शन याला करायचं दुसरं फंक्शन कोणता वापरता प्रोडक्ट वापरा. कोणता वापरता प्रोडक्ट पहिल्याला ठेवा दुसऱ्याचा काढा. अगदी दुसऱ्याला ठेवा पहिल्याचा काढा. पहिल्याला ठेवा दुसऱ्याचा काढा. sin चा किती येतो रे cos x येतो प्लस दुसऱ्याला ठेवा आणि पहिल्याचा काढा x किती येतो रे 1 येतो. म्हणून काय झालं x cos x प्लस किती आला हे sin x आला. एवढ्याच ऑफ x काय झालं x cos x. हे ऑप्शन कोणता तुमचं पहिला आलेलं आहे. बरोबर आहे मित्रांनो. किती 55 आहे करते मी हा प्रॉब्लेम घेतोय. काय करायचं मित्रांनो पहिले f ऑफ x घ्या. किती आहे रे 6 x किती आहे मायनस किती रे x किती आहे 54 आहे आणि प्लस किती आहे x. आता काय करा f ऑफ x आहे किती आहे f ऑफ x आहे. तर पहा काय बघायचं इथं 6 लिहिलं काय का आपण 6 लिहिलंय की नाही. मग काय करायचं इथं 100 खाली येईल ना ते 100 खाली आलाय की नाही. मग 100 मधून 1 गेलं किती आलं रे 99 आलं. किती आलं 99 आलं. हे खाली येतं किती येतं हे 54 झालं. इथून एक कमी होतं किती झालं हे 53 होतं. आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 1 होतो. किती होतो 1 होतो आहे की नाही. n into n minus 1 तर आहे की नाही आपल्याकडे हे. मग काय झालंय 6 into 100 मध्ये काय झालं 600 झालं. x रेशो किती आहे 99 झालं. मायनस किती आहे 54 आहे. x रेशो किती आहे 53 प्लस 1 आहे. हे झालं एवढ्याच ऑफ x. असं कुठं आहे का तर हे 699 घेतलं तर किती 55 आहे. आहे की नाही तर 55 आहे ऑप्शन्स मध्ये.
ऑप्शन्स बरोबर आहे का पुन्हा एकदा चेक करतो मी 55 का 55च आहे याचा अर्थ कुठंच नाही ठीक आहे आन्सरच नाही काय लिहायचं हे नन ऑफ दीज लिहायचं इथं समजा 54 असला असते तर कुठं असला असतं हे आन्सर बरोबर असं नाही का त्याने 55 दिलेला आहे म्हणून ते आन्सर चुकीचं आलं नाही का आता इकडे आले पोरांनो तर या काय झालं पहा f of x किती आहे इथं 1 आहे किती आहे 1 आहे इथे किती x आहे इथे किती x² आहे इथे किती x³ आहे प्लस डॉट 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 किती रे x किती आहे 50 आहे x किती आहे 50 आहे बरोबर आहे का हां आता काय करायचं सांगा भाऊ काय करायचं बघा पोरांनो f डॅश काढा f डॅश काढताना काय होतं रे f डॅश काढताना याचं उत्तर किती झालं पोरांनो 0 झालं इथे किती झालं 0 झालं त्याचं किती झालं 1 झालं त्याचं किती झालं 2 जरी तो 1 आला तरी जर ठेवला तर उत्तर किती येतं की 2x येतं इथं किती येतं रे 3x² येतं नाही का असं करता करता शेवटी किती येतं इथं 50 आहे किती आहे 50 आहे आणि x किती 49 किती x किती आहे 49 म्हणजे काय झालं 1 2 3 पासून कुठपर्यंत आलं ते 50 पर्यंत जर तुम्ही इथं 1 झाला इथं किती आला 1 आला इथं किती आला रे 2 आला इथं किती आला रे 3 आला असं शेवटी किती आलं इथं 50 आला किती आला शेवटी किती आला तिथं 50 आला बरोबर आहे का 1 पासून कितीपर्यंत 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची काय करायची बेरीज काढायची ओके 1 पासून तर कितीपर्यंत 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची काय काढायची बेरीज करायची ठीक आहे कशी करणार बेरीज मग बेरीज कशी करणार माहिती आहे का ते नियम काही माहिती नाही कोणता फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे नाही माहिती n - 1 बाय किती 2 काय किती होतं 2 होतं n - 1 बाय 2 काय होतं याचे किती करतो काय n - 1 बाय किती होतं ते 2 होतं n कोण आहे मग n कोण आहे 50 आहे 50 - 1 बाय किती होतं 2 होतं 2 किती त्याला 25 आला 25 गुणिले किती रे 49 49 गुणिले 2 काय करा 25 करा 25 दोन्ही किती 25 नवा किती रे 25 नवा किती 250 250 ला किती आलं 5 आला किती आले 22 आला 25 चौक 100 100 अधिक 22 म्हणजे किती रे 100 1 2 2 5 1 2 2 5 1 2 2 5 कुठं आलं ते आणि हे 2 आहे काय 1 2 7 5 ना पुन्हा करून घेऊ 25 9 किती रे 25 9 किती 250 ला किती आला 5 आला किती झाली 22 आली 25 चौक 100 आहे म्हणजे किती 122 बरोबर आहे 122 n into n plus 1 बाय किती आलं रे 2 आलं किती सांगाल तो 50
आणि 50 प्लस किती आहे 1 भागिले किती आहे 2 तर काय 50 इंटू किती आहे 51 बाय किती आहे 2 1 2 तर 25 झालं. दिस इज इक्वल टू 25 इंटू किती आहे 51 झालं नाही का 25 1 25 कॅरी किती आले 2 आली असते किती 2 आले 25 पासून 1600 आणि 2 म्हणजे किती रे 1275 ओके जमलं हे